दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू असून महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पोयनाड येथे भव्य रॅली व प्रचार सभा पार पडली. या सभेला खारेपाट विभागातील कार्यकर्त्यांची मोठी गर्दी उसळली होती. भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील, शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील, ॲडव्होकेट गौतम पाटील यांच्यासह उमेदवारांनी जोरदार भाषणे केली. चित्रलेखा पाटील यांनी विरोधकांवर मिश्किल शैलीत टीका करत जसं कट्टप्पाने बाहुबलीला मारलं तशीच खारेपाट्यात शेकाप सोबत गद्दारी झाली असा टोला लगावला. आज जी सभा झाली त्याच्याबद्दल अतिशय आनंद वाटतो आणि खारेपाट हा शेकाप पक्षाचा बालेकिल्ला आहे, पण इथे काही आमच्याकडे गद्दारी झाली. जसं कटप्पा बाहुबलीला मारलं तसं आमच्या बरोबर थोडंसं झालं, पण तरी इथला गोरगरीब माणूस, सर्वसामान्य कार्यकर्ता आमच्या सोबत राहिला आणि आम्ही एक यंग वकील मुलीला उमेदवारी दिली आहे. तिच्यासोबत एक आमचे आदिवासी बांधव आहेत त्यांना उमेदवारी दिली आहे आणि दुसरे धनंजय म्हात्रे म्हणून आहेत त्यांना एका उद्योगपतीला उमेदवारी दिली आहे आणि लोकांचा प्रचंड असा प्रतिसाद आहे. तुम्ही महायुतीमध्ये पाहिलं तर त्यांची युती झाली नाहीये, त्याच्यामुळे शिंदे गटाचा पण उमेदवार उभा आहे आणि भाजपचा पण उभा आहे आणि त्यांच्यामध्ये मताची विभाजनी होणारे असं दिसतंय आणि महाविकास आघाडी फेविकॉल सारखी अटूट असल्यामुळे आमचा उमेदवार निश्चितपणे निवडून येईल, आम्हाला विश्वास आहे. जयंत पाटील यांनी खारेपाट विभागात कमळ फुलणार नाही असा ठाम दावा करत विकास कामांची खोटी बिले काढणाऱ्यांना जनता कधीही स्वीकारणार नाही असा घणाघात केला. काम न करता पैसे काढायचे आणि त्याच्यावर पैसे कमवायचे म्हणजे 100% त्याचा प्रॉफिट आणि त्याच्यावर जे जे लोक आहेत त्याच्यावर मी काही निवडणुकीचा जय पराजय सण झाला तरी मी पत्रकार छोटासा आहे आणि म्हणून त्या माध्यमातून मी स्वतः त्याच्यात लक्ष घालणार आहे आणि मी ते काम करायला मागतो. या जिल्ह्यामध्ये खोटी बिलं काढण्याचा जो सपाटा चालू आहे की काम न करता पैसे घ्यायचा, त्याच्या मुळापासून त्याला नष्ट कसं करता येईल हे काम मी करायला मागतो. जिल्हा परिषद आंबेपूर मतदारसंघाच्या उमेदवार पूजा अजित भगत, पंचायत समिती उमेदवार धनंजय म्हात्रे व रुईशेत भोमोली मतदारसंघाचे उमेदवार रुपेश उघडा यांच्या प्रचाराला लाल बावट्याचे वादळ पाहायला मिळाले. खारेपाट विभाग हा क्रांतिकारी विचारांचा असून येथे पुन्हा एकदा लाल बावटा दिमाखात फडकणार असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. लोकशक्ती लाईव्हसाठी धम्मशील सावंत, सुधागड. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.